महाराष्ट्र विधान परिषद 2029 अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होता। मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन 2017 मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे, त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे, तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याचे संबंध असल्यामुळे या प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी लोकप्रतिनिधींनी केलेले असणे, गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संच्या विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अशी मी आपल्याकडे देतो। अध्यक्ष महोदय, माझ्या समोर हा फोटो आहे, तुम्ही खाली सुद्धा खाली हे पण 289 मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं, त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले। तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा, फोटो वगैरे दाखवा सर। तुम्ही शासकीय प्रतिनिधी आ शांत बसा, त्यांना पूर्ण करू द्या, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना। खडसे साहेब काय निर्णय दिलाय का? तुम्ही का आधी ओरडता? देशद्रोहाच्या बरोबर संबंध आहे, ऐकू द्या। देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे अध्यक्ष महोदय मी म्हणत नाही असा आरोप आहे। 289 मध्ये नाव त्यांनी घेतलं नाही कोणाचं, त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही, गिरीश महाजनांचं घेतलं। बोला चला। एका मंत्र्याचे त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोलायला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, मग गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका अध्यक्ष महोदय। या ठिकाणी अहो थांबा, शंभूराजे देसाई 2017 मध्ये जागतिक लहान मुलगी जोया तिच्या लग्न शाखेत आणि खतीब याच्यावर झाला। हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला। या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याबरोबरीला ACP राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते। सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्नपत्रिका तयार केली। खतीब आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली। ठीक आहे, आपणही या ठिकाणी माझी विनंती आहे की याची SIT चौकशी करा। नाही, मी कशी करणार SIT चौकशी? अहो त्याची तपास चाललाय आता ना, सरकारने तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतोय की याची SIT चौकशी करा। जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे, जे ते काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बॉम्बस्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी साधी मागणी आहे। आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, त्याच्यावर कार्यवाही व्हावी। आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही। सभापती महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील। माझी विनंती आहे आपल्याला काढून टाकलेले आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही। बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली, तशी या ठिकाणी करावी। सत्य बाहेर यावं, माझं खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे, बॉम्बस्फोटाच्या आरोपींबरोबर बसले कसे, एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी, सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात, ह्यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही? नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कारवाई होते। सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर ACBची कारवाई, आणि मग या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे, या फोटोमध्ये सगळे दिसत आहे। हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता, का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे केली अजून? तुम्ही पूर्ण करा, येणार नाहीये कशा तातडीने चौकशी करावी। मध्ये गेलं, आपण जरी आता सांगितलं रेकॉर्डवरनं काढा, आपल्या रेकॉर्डवरनं निघालं, पण माध्यमाने ऑलरेडी ते सगळं चालवलं।
मंत्र्यांवर घेतलेले म्हणजे आक्षेप, गैरसमज आहे ते दूर करण्याच्या दृष्टीने गैरसमज आमचे सरकारच्या बाजूने आम्हाला आमचं मत मांडू द्यात. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या बाजूनं आपल्याला एकच मला विनंती करायची आहे की या सभागृहामध्ये चर्चा करताना काही तर तुम्ही एक थांबा. मंत्र्याचं नाव तुम्हाला बंद पाडायचं हे असलं तरी मी बंद सन्माननीय- पाडणार नाहीये. बसा खाली. हे खाली बसा. सन्माननीय 2289 काही फेटाळले. सदस्यांनी घेतलं. सन्माननीय विरोधी पक्ष नेते या हा जो प्रसंग बोला आहे तुम्ही. हा शंभूराजे बोला. प्रसंग एका तुम्ही खाली बसा लग्न दोघेही जण. समारंभामधला आहे. आपण आणि दोघे त्या जण खाली लग्न बसा. मी परवानगी दिलेली समारंभामध्ये नाहीये. तुम्ही त्यांच्या एका बोलण्याला हरकत घेऊ शकत नाही. खाली बसा तुम्ही. सन्माननीय अध्यक्ष प्रत्येकाने महोदय, बोलायचं नाही का तुमच्याशी लग्न सभागृहात? समारंभाला फक्त तुमचं कामकाज ऐकायचं. त्या ठिकाणी त्यांना बोलायचा अधिकार जेव्हा- नाहीये. माझा अधिकार आहे बोलायला. खाली बसा तुम्ही. नाही ज्यावेळी एखाद्या नाही. लग्न समारंभाचं निमंत्रण बोला. हे सन्माननीय आमदारांना मिळतं, मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. मिळतं. 289 मी फेटाळलेला. खाली बसा तुम्ही. सभापती महोदया, अशा लग्न समारंभाला आम्ही अनेक वेळा जात असतो बोला, आणि देसाई असं पूर्ण जात करा. असताना देसाई ते पूर्ण फोटो करा. दाखवायचे. लग्न समारंभाला गेलेले, देसाई पूर्ण करा. वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायला गेलेले आणि ते फोटो दाखवून जरा कुठंतरी शंभूराजे जाऊन देसाईंचा आवाज वाढवा. चला. तो तुमचे यांचे तो माईक बंद फोटो करा या सगळे ठिकाणी इकडचे, दाखवून डावीकडचे. चला. नाहक कुठंतरी मंत्र्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न. कारण आज बऱ्याच मी तुम्हाला खाली दिवसानं बसा सांगितलेलं आहे. माझा निर्णय बऱ्याच आहे. दिवसांनी या सभागृहामध्ये पक्षाचे त्यांचे नेते आले असल्यामुळं आपल्या नेत्यांना दिसावं आम्ही काय काम करतोय, आम्ही कसं काम करतोय, हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. नंबर 1. सन्मान्य सभापती महोदया, या प्रकरणासंदर्भात अगोदरच SITची चौकशी सुरू झालेली आहे. SITची चौकशी सुरू झाली असताना त्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत ना. असं काय नाही की त्या SIT मध्ये आता हे म्हणतात व्यक्तीला बोलवलं. अहो, SITचा जो प्रमुख अधिकारी असेल त्याला ज्याला योग्य वाटेल त्याला तो पहिल्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला दुसऱ्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला तिसऱ्यांदा बोलवेल. आणि जर त्या SITच्या अधिकाऱ्याला वाटलं की या फोटो मधल्या काही लोकांना चौकशीला बोलवायची गरज नाही बोलवणार. सगळ्यांना चौकशीला बोलवावं असं वाटलं तर सगळ्यांना बोलवतील. चौकशीमधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येणार आहे. पण ज्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी मगाशी घेतलं, ती व्यक्ती शुभाशीर्वाद द्यायला आणि जेवणाच्या टेबलवर बसलेली दिसत नाही. ती व्यक्ती त्या कोण कुत्ता आहे त्याच्याबरोबर नाच करताना दिसते आहे. हे दोन फरक आहेत. काही व्यक्तींचे फोटो लग्नाला गेल्यानंतर लग्नामध्ये आशीर्वाद दिल्यावर ते टेबलवर बसलेले फोटो आणि दुसरे फोटो हे त्या लग्नानंतर जी पार्टी झाली, जिथं मद्यप्राशन करून त्याच्यामध्ये नाच गाणं झालं, त्याच्यामध्ये दाऊदचा हस्तक होता, त्याच्याबरोबर नाचणारा कुठल्या जिल्ह्याचा कुठल्या पक्षाचा महानगर प्रमुख होता, या सुद्धा सगळ्या गोष्टी SITच्या चौकशीमधनं पुढे येणार आहेत. त्यामुळे ज्यांना भीती नसेल त्यांनी SIT चौकशीला सामोरं जावं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. ज्यांचे दाऊद बरोबर संबंध आहेत त्या सगळ्यांना या संबंधात चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई SIT मार्फत सन्माननीय अध्यक्ष सभापती महोदय केले जाईल. विनाकारण ज्या मंत्र्यांचा उल्लेख केला आपण तो काढून टाकलेला आहे. सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही माझी विनंती आहे, यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा दुरान वयाने सुद्धा संबंध नाही. हे आम्ही मंत्र्यांच्या वतीनं मी सभागृहासमोर नम्र निवेदन करत आहे. मगाशी नाथाभाऊ आणि काही सन्माननीय सदस्यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भात एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. नाही, तरी नाही, पण त्यांनी केलं याच्यावर तरी- जातं ना भाऊ, ते त्यांना माहिती द्यायची आहे तुम्हाला. मीडियात जातच ना. सभापती महोदया, या ठिकाणी ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते आणि केवळ गिरीश महाजनच नाही सगळ्या पक्षाचे नेते गेले होते, काही अधिकारी पण होते, ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू ज्यांना शहरे खातीब म्हणतात त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं. बसून बोलायचं. त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते. शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या वडिलांचं जे सासर आहे त्या सासरातली एक नातेवाईक ही दाऊदच्या कुठल्या तरी भावाशी तिचं लग्न झालंय असा आरोप करण्यात आला.
त्यावेळी. पण ज्यांच्याशी लग्न झालं त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही, दाऊदशी संबंधाचा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतीबवरही नाही आणि त्यांचे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही. तथापि त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती. 17-18 मधली ही गोष्ट आहे आणि तत्कालीन डीसीपीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील. पण खरं म्हणजे एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना. सभापती महोदया, खरं म्हणजे मी हे म्हणेन, एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. यांनी माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदया पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.